नमस्कार, मी विनोद तळेकर. सातची बातमध्ये आपलं स्वागत आहे. सातच्या बातमध्ये आज विशेषतः तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलेला आहे त्या संबंधित घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत. काही वेळापूर्वीच पालम विमानतळावर तहव्वूर राणाला घेऊन येत असलेलं भारतीय सुरक्षा यंत्रणांचं विमान दाखल झालेलं आहे. काही वेळातच पालम विमानतळाच्या बाहेर तहव्वूर राणाला आणलं जाईल आणि त्यानंतर NIAच्या मुख्यालयात त्याला नेलं जाईल आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून पटियाला हाऊस कोर्टात त्याला सादर केलं जाणार आहे. या घडीची ही अपडेट आपण पाहतोय. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. रामराजे, काही वेळातच पालम विमानतळाच्या बाहेर तहव्वूर राणाला आणलं जाईल. NIA मुख्यालयात त्याला अगोदर आणलं जाईल. घटनाक्रम कसा असणार आहे? आता तो विमानतळावर दाखल झालाय. सुरक्षा यंत्रणा त्याला घेऊन कशा कशा पद्धतीने त्यांची मूव्हमेंट होणार आहे? विनोद, खरं तर विमानतळावर दाखल केल्याबरोबर, कारण तो परदेशी नागरिक आहे, भारताचा सिटीजन नाहीये, त्यामुळं विमानतळावर उतरल्यानंतर बरोबर भारताच्या भूमीवर तो उतरलेला आहे आणि म्हणून एक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. कारण त्याने त्याच्या सोबत काय काय आहे, त्याच्या अंगावर कोणते कपडे आहेत, त्याचबरोबर एक मेडिकल तिथे चेकअप पण केलं जातं की त्याची तब्येत कशी आहे, बॉडीचं टेम्परेचर किती आहे, त्याच्यासोबत मेडिसिन कोणत्या आहेत. तर हे संपूर्ण जी आहे ती माहिती भारत सरकारला द्यावी लागते आणि तशी ती माहिती देण्याचं काम सुरू आहे. आणि त्याचबरोबर काही डॉक्युमेंट आहेत तर त्या डॉक्युमेंटवर सुद्धा स्वाक्षरी लागतात, कारण आता तो भारताच्या अधीन आहे, भारताच्या ताब्यात आहे आणि त्यामुळं तो परदेशी सिटीजन असल्यामुळं त्याच्या तब्येतीची किंवा त्याच्या आरोग्याला कोणतीही इजा होऊ नये किंवा कोणताही घातपात होऊ नये याची काळजी सुद्धा भारत सरकारला घ्यावी लागणार आहे. आणि त्या संदर्भाच्या ज्या तरतुदी असतात ते एअरपोर्टवर दाखल केल्यानंतर त्या पूर्ण केल्या जात आहेत. आणि त्यानंतर ही तरतुदी आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे विनोद की त्याला थेट आता पटियाला हाऊस कोर्टामध्ये आणलं जाणार आहे. खरं तर आज सुट्टी आहे, पटियाला हाऊस कोर्टाचा वेळ पण संपून गेलेला आहे, परंतु कदाचित व्हॅकेशन कोर्ट म्हणून ओपन केलं जाऊ शकतं रात्री. एक्सेप्शनल केसेसमध्ये अशा प्रकारे कोर्टाला ओपन करण्याचे अधिकार असतात आणि कोर्ट इथे मग एवढंच सांगू शकेल की कस्टडी जी आहे ती किती तारखेपर्यंत दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या कायद्याच्या अंतर्गत हा तपास केला जाणार आहे हे सुद्धा त्यानंतर ठरणार आहे. कारण अनलॉफुल ऍक्टिव्हिटी ऍक्ट हा भारत सरकारने केलेला आहे आणि त्यामुळं दहशतवादी आणि त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी जे देशाच्या विरोधामध्ये काही कृत्य केलेलं असतं तर त्या संदर्भामध्ये अनलॉफुल ऍक्टिव्हिटी ऍक्ट जो आहे तो लागू केला जातो. त्यामुळे त्याच कायद्याच्या अंतर्गत याची चौकशी केली जाणार आहे का तहव्वूर राणाची ते सुद्धा कोर्टामध्ये स्पष्ट होणार आहे. आज केवळ एवढंच होईल की कोर्ट सांगणार आहे की किती तारखेपर्यंत NIAच्या कस्टडीमध्ये ते असणार आहेत किंवा कोणत्या यंत्रणेच्या कस्टडीमध्ये असणार आहेत. त्यामुळे NIA आज ताबा घेईल आणि त्यानंतर आज कोणतीही चौकशी होईल अशी शक्यता कमी आहे. चौकशी जी आहे, तपास जे आहे तो उद्यापासून होऊ शकतो. त्यामुळे आज केवळ त्याला कोर्टामध्ये सादर करणं आणि त्याचबरोबर NIAच्या कार्यालयामध्ये मुख्यालयामध्ये गेल्यानंतर त्याची मेडिकल टेस्ट करणं हे सुद्धा महत्वाचं असणार आहे. बरं, त्याला इथून पटियाला हाऊस कोर्टामधून नंतर पुढचा मुक्काम त्याचा कुठे असणार आहे हे पण अद्याप ही स्पष्ट झालेलं नाहीये. NIAच्या मुख्यालयामध्ये असणार आहे का इतर कोणत्या जेलमध्ये असणार आहे, तिहार जेलमध्ये असणार आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण NIA जर तिहार जेलमध्ये जर त्याची रवानगी केली तर तिथून मग पुन्हा NIAचं ऑफिस किंवा तिथून पुन्हा कोर्टामध्ये आणणं हे थोडंसं जिक्रीत होणार आहे, कारण ट्रॅफिक असणार आहे, वर्दळ असते. मग अशा वेळी अशा मोठ्या लष्करी तोयबाच्या दहशतवाद्याला असं रस्त्यावर फिरून हे योग्य नाहीये. त्यामुळे एकाच ठिकाणी त्याला ठेवलं जाणार आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मग नंतर कोर्टाच्या प्रोसिडिंग ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे एकतर की NIAचं मुख्यालय किंवा जेल अशा प्रकारचे दोन ऑप्शन आहेत. त्यापैकी कोणतं ऑप्शन NIA निवडते ते पाहावं लागणार आहे. कारण जे अधिकारी वारंवार विचारणा करणार, त्याचबरोबर इतर गोष्टीची सुद्धा पूर्तता त्यांना करावी लागेल, कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, पुरावे समोर आणावे लागतील. त्यासाठी NIAचं मुख्यालय हे पूरक असं वास्तू आहे की जिथे त्याला ठेवलं जाऊ शकतं आणि जिथे त्याची चौकशी केली जाऊ शकते. NIAच्याच या मुख्यालयामध्ये एक रूम सुद्धा आहेत की जे आरोपींना त्या रूम मध्ये ठेवलं जातं आणि त्याचबरोबर तिथे चौकशीसाठी रूम आहे. सुरक्षेचा विचार करता ही खबरदारी घेतली जाणार आहे की त्याला जास्तीत जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवून त्याची चौकशी केली जावी, जेणेकरून त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य त्या उपाययोजना योजता येतील. मुंबईत सुद्धा त्याला आणलं जाणार आहे का या संदर्भात सुद्धा चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे, त्या संदर्भात विचारायचं आहे. मात्र सध्याची एक मोठी बातमी आपण पाहतोय, वाहतूक पोलिसांकडून तहव्वूर राणाला NIA मुख्यालयाकडे आणण्यासाठी आणि त्यानंतर पटियाला कोर्टात नेण्यासाठी 3 मार्ग तयार करण्यात आलेत.
एक प्रमुख मार्ग आणि त्यानंतर 2 पर्यायी मार्ग. सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पालम विमानतळ ते NIA हेडक्वार्टर हे 17 किलोमीटर इतकं अंतर आहे आणि या 17 किलोमीटरच्या अंतरात सुरक्षेचे पूर्णतः खबरदारी घेण्यात आलेली आहे. मात्र तरीसुद्धा 3 पर्यायी मार्ग करण्यात आलेले आहेत. एका मार्गावरून जर काही अडथळे किंवा अडचण निर्माण झाली तर इतर 2 पर्यायी मार्ग काय असावेत याचा विचार NIAनं केलेला आहे आणि त्या दृष्टीनं खबरदारी घेण्यात येते. तहव्वूर राणा आपल्याला माहिती आहे की हाय प्रोफाईल असा दहशतवादी आहे. भारतात 26/11/2008 साली जो मुंबईवर हल्ला झाला होता, अजमल कसाबला या प्रकरणी फाशीची शिक्षा झाली होती आणि त्याची अंमलबजावणी झाली होती. त्या हल्ल्याचा मास्टर माइंड असलेले काही जे दहशतवादी होते त्यापैकी एक दहशतवादी म्हणजे तहव्वूर राणा. तहव्वूर राणाच्या माध्यमातूनच हेडली भारतात दाखल झाला होता आणि हेडलीने इथे रेकी केली होती. त्यामुळे तहव्वूर राणा या केसमध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्या चौकशीतून उलगडणार आहेत आणि त्या अनुषंगानं हा अतिशय महत्त्वाचा असा आरोपी आहे आणि त्याचीच खबरदारी घेतली जाते की त्याला सुरक्षित तो ज्या वाहनामधून येणार आहे त्या वाहनाला योग्य ती सुरक्षा पुरवण्याची खबरदारी दिल्ली पोलिसांनी घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनं 3 मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. पालम ते NIA मुख्यालय हा जवळपास 17 किलोमीटरचा मार्ग आहे आणि या 17 किलोमीटरच्या मार्गातून त्याला आणण्यासाठी आणि त्यानंतर जर काही अडथळे निर्माण झाले तर 2 पर्यायी मार्ग तयार असावेत अशा दृष्टीनं नियोजन करण्यात आलं. ही दृश्य आपण पाहतोय पालम विमानतळाच्या एंट्रन्स आणि एक्झिट गेट बाहेरची. दरम्यान त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे काय म्हणालेत या सगळ्या घडामोडींबाबत आपण पाहूयात. ये 26/11 का जो मामला था वो डिगअप करना बहुत ज़रूरी है, आज भी ज़रूरी है. तो जो हमने उस वक्त जो केसेस चले आपको पता होगा कि कसाब को फांसी दिया था, अफजल गुरु को फांसी दे दिया था, ये हमने किया था. वो भी सुप्रीम कोर्ट के डायरेक्शन से हम तो अभी देखेंगे ये कितना कहाँ तक हम कर सकते हैं.